नमस्कार, मी साईराज मिर्जी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय। स्मार्ट सोलापूरकर या चॅनलवरती छंद माझा वेगळा या फेसबुक लाईव्ह उपक्रमामध्ये मला बोलवल्याबद्दल खरोखरच आभार। स्मार्ट सोलापूरकरचे आभार आणि तसेच परशुराम कोकणे सरांचेही खूप खूप आभार। छंद माझा वेगळा या कार्यक्रमाचा जसं शीर्षक आहे, तर माझा जो छंद आहे तो खरोखरच थोडासा वेगळा असं तुम्हाला वाटेल। माझा जो छंद आहे तो खरोखर तर जादूचे प्रयोग आणि बोलका भावला सादर करण्याचा आहे। तुम्ही पाहिलं असेल, बोलका भावला व्हेंट्रोलॉक्विझम शब्दभ्रमकार असं म्हणतात, त्याला शब्दभ्रम असं या कलेचं नाव आहे। आणि जादू ही कला ही तुम्ही पाहिलीच असेल। लहानपणापासून मला या कलेबद्दलची उत्सुकता होती। अगदी दुसरी तिसरी पासून मी माझे स्वतःचे छोटे छोटे असे जादूचे प्रयोग तयार करायचो आणि गच्चीवरती, आमच्या जुन्या घरी गच्चीवरती जाऊन मी सगळ्यांसमोर सादर करायचो। ती आवड तेव्हापासून मला लागली। पण खरी आवड ती कशी आली माझ्या, तर त्याचं पूर्ण श्रेय जातं माझ्या वडिलांना, श्री गुरुराज कृष्णाजी मिर्जी। त्यांच्यामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे, हे फेसबुक लाईव्ह करतोय। जादूचे प्रयोग करणं, बोलका भावला करणं, ह्याच्यामध्ये बऱ्याच बारकावे असतात कला सादर करताना, ट्रिक्स। त्याच्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक ऑडियन्सचा रिस्पॉन्स आणि तुम्ही कशा पद्धतीने ते हातचालकी करता, त्याच्यामधले बारीक बारीक बारकावे हे प्रॅक्टिसने येतं। आणि मला लहानपणापासून माझ्या वडिलांना मी बघत आलोय, त्यांचे शोज मी अटेंड केले। अगदी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये त्यांचे शोज व्हायचे, अगदी अख्ख्या भारतभरमध्ये त्यांचे शोज व्हायचे। मला जिथे जिथे जायला मिळालं त्यांच्यासोबत, तिथे तिथे मी गेलो आणि लहानपणापासून मी त्यांना पाहत आलो। त्यांना पाहताना जे ऑब्झर्वेशन मध्ये मला काही गोष्टी मिळाल्या ते मी शिकत गेलो, त्याची उत्सुकता वाढत गेली आणि हळूहळू मी जादू आणि बोलका भावला शिकत गेलो। पण प्रोफेशनली काही मी ती जादूचे प्रयोग आणि बोलका भावला काही करत नाही बरं का, कारण की ते छंदच आहे माझा। कारण माझ्या वडिलांनी मला कायम असं सांगितलं की शिक्षणाला आधी प्राधान्य दे, आधी तू वेल एज्युकेटेड बन, मग तुला काही हॉबीज वगैरे सांभाळायचे असतील ते तू करू शकतोस। त्यासाठी माझा कायम ओढा हा शिक्षणाकडे राहिला। मी पहिल्यांदा माझं एज्युकेशन कंप्लीट केलं। शालेय जीवन अगदी यशस्वीपणे पार केल्यानंतर BE मेकॅनिकल मी ब्रह्मोदय माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये झालो आणि त्याच्यानंतर मी MTech ही पदवी घेतली वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून। आणि सांगायला आनंद होईल, मी तिकडचा गोल्ड मेडलिस्ट आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या बऱ्यापैकी माझी प्रगती होती। तर ते झाल्यानंतर मी आता सध्या पुण्यामध्ये जॉन्सन कंट्रोल्स कंपनीत काम करतोय ॲज अ ॲनालिस्ट। आता हे झाल्यानंतर सोबत जे काही मला वेळ मिळायचा त्याच्यामध्ये मी छंद जोपासायचो। छंद जोपासताना जादूचे प्रयोग करणं, बोलका भावला करणं, अगदी मी महाविद्यालयामध्ये ज्यावेळी स्नेहसंमेलनात भाग करायला मिळायचा त्यावेळेला मी ते भाग घेतलेले आहेत। अशा कोणत्याही वेळ असं झाले नाही की स्नेहसंमेलनात मी भाग घेतलेला नाही। अगदी शाळेत असेल, महाविद्यालयात असेल, त्या गोष्टी। त्याचं कारण असं की माझी आई शिक्षिका आहे, माझे वडील कलाकार आहेत, घरामध्ये बोलण्याची सवय आहे, कशा पद्धतीने व्यक्त व्हायचं त्याचे थोडेसे टिप्स लहानपणापासून मला मिळत गेले। पण या पद्धतीने होत असताना शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष होता कामा नये याचा विचार माझ्या वडिलांनी केला, माझ्या आईने केला। कायम मी ज्यावेळी जादूचे प्रयोग लपून छपून करायचो त्यावेळेला ते रागवायचे मला, अरे नाही, आधी शिक्षणाला महत्त्व दे, आधी एज्युकेशन कंप्लीट कर आणि मग तुला ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला तू हे काम करू शकतोस। त्यामुळे माझी छंद हा खऱ्या प्रकारे वेगळा आहे हे मला सांगायचं याच्यात। आता लॉकडाऊनमुळे बराचसा वेळ मला मिळतोय। सोमवार ते शुक्रवार वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि शनिवार रविवारी मला जो काही वेळ मिळतोय तो मी माझ्या हॉबीजसाठी देतोय। शनिवारी सकाळी उठलं की पहिल्यांदा तो ध्यास असतो की कशा पद्धतीने माझा छंद जोपासायचा। मग छोटे छोटे जादूचे व्हिडिओज करून फेसबुकवर टाकणे। तुम्ही जर माझा फेसबुक पेज बघत असाल तर त्याच्यामध्ये मी छोटे छोटे असे जादूचे प्रयोग टाकले। मला लिखाणाची आवड आहे, मी रायटिंग सुद्धा करतो मराठीमध्ये। माझा छोटासा एक ब्लॉग आहे, नॉन कमर्शियल ब्लॉग आहे तो, जस्ट मराठी काही गोष्टींसाठी मी लिहित असतो। आणि त्याच्यानंतर
मला बोलक्या बोलायची आवड आहे. बोलक्या बोला सगळ्याच्या शब्दभ्रम ही कला ही आवाजाची कला आहे. त्यामुळे तुम्हाला आवाजाची थोडीशी प्रॅक्टिस लागते आणि गिव्ह अँड टेक कसा करायचा पपेट सोबत, डॉल सोबत, ते फार गरजेचं आहे. आणि वडिलांनी मला कायम ह्याच्यासाठी समर्थन केलंय. कारण शिक्षणासोबत ज्या वेळेला कला जपली जाते त्यावेळेला पालक समर्थन देतात, हे लक्षात ठेवा. कारण की कला ही उत्स्फूर्ततेने येणारी गोष्ट आहे. ती कधी अशी आज मी ही कला शिकतो म्हणून आली असं नसतं. ती खऱ्या आतून आली पाहिजे. इट्स अ इनर व्हॉइस. ती तुम्हाला आतून आली तर तुम्हाला ती कलेमध्ये आवड निर्माण होते. आणि माझ्या घरामध्ये कलेचा वारसा खरंच आहे. माझा मोठा भाऊ हा शास्त्रीय गायन करतो. माझी आई ही वक्तृत्व कलेमध्ये संपन्न आहे. माझी वहिनी सुद्धा छोटे छोटे असे कलाकृती सादर करते, वक्तृत्व कला. आणि माझ्या वडिलांचा तर वरदस्त आहेच. तर या जर्नीमध्ये मी सुरुवातीला थोडासा वेळ घेणार आहे तुमचा, नंतर मी प्रयोगाकडे वळणार आहे. काही इंटरेस्टिंग मी जादूचे प्रयोग तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आशा करतो की माझा आवाज व्यवस्थित येत आहे तुमच्यात. मी माझ्या भाऊला विचारतोय की आवाज येतोय व्यवस्थित? ओके ओके ओके. काही असेल, काही सूचना असतील तर नक्की कळवा फेसबुकच्या कमेंट्स थ्रू. आणि मी माझा प्रयत्न करतोय. फर्स्ट टाइम मी फेसबुक लाईव्ह करतोय. लाईव्ह वरती येताना तशी माझा नर्वसनेस नव्हता, पण हे टेक्निकल बाबी ज्या असतात त्या बाबीमध्ये कुठेही व्यत्यय येऊ नये याचा विचार कायम केला जातोय. तर सुरू करतोय पुन्हा एकदा. तर मला असं सांगायचं की ह्या छंदाबाबतीत या जर्नीमध्ये, शैक्षणिक जर्नीमध्ये बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. लहानपणापासून आईने केलेले संस्कार, वडिलांनी केलेले संस्कार, भाषेवरती केलेले त्यांनी मला करू दिलेलं प्रेम आणि त्या पद्धतीने मला कला कशी जपायची याबद्दलचे गायडन्स हे त्यांनी कायम दिलेलं आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. तसंच माझ्या काही गुरूंनी पण मला खरोखरच सपोर्ट केलाय. मी BMIT मध्ये असताना, ब्रह्मदेव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये असताना मला काही असे शिक्षक आहेत जे मला खरोखरच पाठीवरती थाप द्यायचे, खरोखरच मला ते खूप गायडन्स द्यायचे. आणि त्यांच्यामुळे मी आज खरोखरच मला असं वाटतं की माझं महाविद्यालयीन काळ खूप सुंदर गेलेलं आहे कलेच्या दृष्टिकोनाने. मी पहिला माझा प्रयोग 2009 साली स्नेहसंमेलनात केला होता. त्याच्यामध्ये मला प्राध्यापक अविनाश लावणीस, जे सिंहगड कॉलेजचे प्राध्यापक आहेत आता सध्या, त्यांनी मला खूप सहकार्य केलं होतं. त्यांनी मला चान्स दिला होता स्टेजवरून परफॉर्म करण्याचा. त्याच्यानंतर मला प्राध्यापक भाग्येश देशमुख सरांचा कायम गायडन्स असतो. ते कायम मला काहीतरी सांगत असतात, कशा पद्धतीने आपण प्रेझेंट झालं पाहिजे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने प्रगती केली पाहिजे याचा कायम ते गायडन्स देतात. मडकी सर होतेच, बरेच आहेत, इराबत्ती सर, बरेच लोकांनी, जिंदे सर, अशा लोकांनी मला खरंच सहकार्य दिलं. त्याच्यानंतर मी MTech मध्ये आलो, VIT मध्ये. तर वेल्लोरमध्ये खूपच सुंदर माझा अनुभव होता. खरंच त्या कॉलेजने मला खूप भरभरून दिलंय. मी मिमिक्री केली त्या कॉलेजमध्ये. अगदी शिक्षकांच्या मिमिक्रीपासून ते विद्यार्थ्यांच्या मिमिक्रीपर्यंत अगदी स्टेजवरती परफॉर्म केलेलं आहे. लोकांनी मला खरोखरच, मुलांनी मला खरोखरच प्रेम दिलेलं आहे. मी असे गेस्ट लेक्चर्स घ्यायचो. आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगतोय ह्या गोष्टी फुशारकी म्हणून, आय एम नॉट सेइंग इन अ वे ऑफ पॉम्पस, लाईक मला खरंच असं सांगायचं, कारण की या गोष्टीमधून बरेच जे मुलं आहेत, जे आता लहान मुलं आहेत, ज्यांना खरंच काही करायचं आहे, त्यांनी एक शिकावं की शिक्षणाला खरोखरच महत्त्व दिलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने आपल्याला छंदाला महत्त्व दिलं पाहिजे. आणि छंद कधीही विसरायचं नाही. हॉबीज नेव्हर टू बी फॉरगिव्हन. तुम्हाला तुमच्या छंदामध्येच खरा आराम मिळेल, आनंद मिळेल. नोकरी वगैरे चालतच राहील, पण आत्मसुख जे आहे, आतून जे आनंद, आत्मविश्वास जो आहे तो तुम्हाला फक्त छंदामुळे मिळतो, हे लक्षात ठेवा. तुमच्यामध्ये काहीही गुण असतील, गायन असेल, संगीत असेल, डान्स असेल, माझ्यासारखी कला कुठली असेल, वेगळी कला, तर त्या प्रत्येक कला, चित्रकार, खूप लोक सोलापुरातले, आता छंद माझा वेगळा कार्यक्रमामध्ये पाहतोय की खूप लोकांना विविध प्रकारचे छंद आहेत. आणि या प्लॅटफॉर्ममुळे, स्मार्ट सोलापूरकरच्या वेबसाईटच्या प्लॅटफॉर्ममुळे अशा लोकांशी संपर्क येतोय, अशा लोकांना पाहायला मिळतंय. ते खरोखरच खूप मोठी गोष्ट मला वाटते. आता मुळात पुढे झालं तर MTech झाल्यानंतर तुम्हाला अर्थात माहिती आहे की जॉब हा किती महत्वाचा भाग आहे आपल्या लाईफमध्ये. तर मी एका चांगल्या MNC मध्ये आता लागलोय आणि बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले, बरेच पूर्ण मोस्टली 1 इयर आता होत राहिले. तर त्याच्यामध्ये मी पारंगत आहेच, माझं काम चांगलं होतच आहे आणि सोबत ज्या वेळेला मला वेळ मिळतोय त्या वेळेला मी ही छंद जोपासतोय. आणि माझ्या वडिलांचा कायम याच्यामध्ये सपोर्ट राहिलाय. आज सुद्धा सकाळी ज्यावेळी मी फेसबुक लाईव्ह करणार त्यावेळेला मला त्यांनी टिप्स देत होते, सांगत होते की कशा पद्धतीने केले पाहिजे, काय केलं पाहिजे.
अजून एक मला उल्लेख करायचा आहे एका वेगळ्या कलाकाराचा, बाल कलाकाराचा, तो म्हणजे सोहम यमुलचा. सोहम यमुल तुम्हाला माहीतच असेल, सोलापुरामध्ये सोहम यमुला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पपेट शो सादर करतो. छोटा चिमुकला मुलगा इतक्या सुंदर पद्धतीने प्रेझेंट करतो. अलीकडेच त्याचा छंद माझा वेगळा परफॉर्मन्स मी बघितला, छंद माझा वेगळा कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर त्यांनी परफॉर्म केलं. त्या टायटॅनिकच्या गाण्यावरचं मी ज्यावेळेला त्याला पपेट हाताळताना बघितलं तर एवढा आनंद वाटला मला, कारण की त्याच्या पद्धतीने ते मुवमेंट्स वगैरे त्यांनी खूप सुंदर केले. तो व्हिडिओ उपलब्ध आहे वेबसाईटवरती, तो तुम्ही नक्की बघू शकता. सरांचा, श्याम यमुल सरांचा पण सपोर्ट असतो. ते सुद्धा माझ्या वडिलांकडे सोहम यमुलच्या मार्गदर्शनासाठी येत असतात. आमच्या घरी त्यांचे विजिट्स असतात. माझ्या वडिलांनी सांगली, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे, घडवलेलं आहे. असे बरेच विद्यार्थी आहेत जे माझ्या वडिलांच्या अंडर शिकून आज मोठ्या त्यांच्या पातळीवरती मोठे कलाकार झालेले. हे सांगायचा भाग एवढाच आहे की कला घरामध्ये जर असेल तर ऑटोमॅटिक ते तुम्हाला स्फुरते, तुमच्यात ती रुजते आणि त्या ऑब्झर्वेशननी ती कला जपून ती केली जाते. मला खरोखर सांगतोय, फेसबुक लाईव्ह मी फर्स्ट टाइम करतोय. मी काही प्रोफेशनल आर्टिस्ट नाही. हा जसा छंद आहे तसा मी फक्त हॉबी म्हणून स्वीकारतोय. काही चुकीचं काही झालं, काही बोलताना काही तुम्हाला काही वाटलं की तर खरंच माफ करा. मी माझ्या पद्धतीने जे काही छंदामध्ये शिकलोय ते मी तुम्हाला प्रेझेंट करणारच आहे. लवकरच मी जादूचे प्रयोग आणि तुम्हाला भेटण्यासाठी माझा अतिशय लाडका बोलका भावला टोनी वॉकर हे तुमच्या भेटीसाठी येणार आहे. फक्त मी एकदा विचारतो की नुसतीच व्हिडिओ वगैरे, ऑडिओ वगैरे येतोय दिसतो. हा, कारण की ऑडिओ आणि हे टेक्निकल बाबी फार महत्वाच्या आहेत ज्या वेळेला कुठलीही गोष्ट सादर केली जाते फेसबुक लाईव्हवर. कारण की ज्या वेळेला कला सादर केली जाते त्यावेळी ऑडियन्स असणं समोर फार गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं तर आता सुद्धा नाटकामध्ये तुम्ही बघता ऑनलाईन नाटकं सुरू झाले. पूर्वी इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती लाईव्ह खूप यायचे कलाकार, आता ते कमी झालंय. आता ते तिकीट्स लावून शो करतात ऑनलाईन. ठीक आहे, आता काळ बदललाय. या कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे बरीच परिस्थिती आता बदलली आहे. पण एक गोष्ट आपल्याला कायम ठेवायची, ती म्हणजे मुस्कुराना नाही छोडणार. कायम आपल्याला हसत राहायचंय, कायम आपल्याला आशावादी राहायचंय. आणि ह्या आशावादी स्वतःला ठेवण्यासाठी कलेचा वारसा जपणं खूप गरजेचं आहे. अतिशय छोटी कला, बोलणं सुद्धा एक कला आहे. ठीक आहे, विचार करणं सुद्धा एक प्रकारची कला आहे. तर प्रत्येक गोष्टीत कला जपणं हे फार गरजेचं आहे. तर जास्त मी वेळ घेत नाही. मी आता माझ्या पहिल्या प्रयोगाकडे वळतोय, जादूच्या प्रयोगाकडे. तर सुरू करूयात आपला हा कार्यक्रम, जादूचा प्रयोग. आणि नंतर ऑफकोर्स मी बोलका भावला तुमच्यासमोर सादर करणार आहे. अतिशय थोडक्यात काही प्रयोग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बोलका भावला सादर करणार आहे. माझे वडील 3 तासाचा, 2 तासाचा, 2.5 तासाचा असं प्रोफेशनल शो करतातच. पण मी त्या छंद स्वरूपामध्ये काही थोडक्यात तुमच्यासमोर मी जे काही बारीक शिकलोय आणि व्हिडिओच्या लिमिटेशन मध्ये जे काही मला दाखवता येईल ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आणि बोलका भावला अर्थातच मी तुम्हाला प्रेझेंट करणार आहे. तर आशा करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ व्यवस्थित येतोय, आवाज व्यवस्थित येतोय. ठीक आहे, तर पहिला प्रयोग मी तुम्हाला खूप गमतीदार दाखवणार आहे. आणि तो प्रयोग सादर करताना तुम्हाला मी एक विशेष गोष्ट सांगणार आहे. ती म्हणजे काय, ते प्रयोग करताना मी तुम्हाला नक्कीच सांगेन. मला फक्त एकदा हिंट द्या की हे पत्ते दिसतात का? पत्ते दिसतात? दिसतात. ठीक आहे, पत्ते क्लिअर आहेत? दिसतात. ओके, हा, लाईव्ह व्यवस्थित होतोय. ओके, तर मित्रांनो, दर्शक हो, बरेच मोठे लोक आहेत, लहान मुलं आहेत. हा प्रयोग सर्वांना घरी करण्यासारखा आहे बरं का. हा प्रयोग कसा केला हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण ह्या प्रयोगाची गंमत कशी आहे ती बघा. तर माझ्याकडे हे 4 5ची पानं आहेत. तुम्ही जर बघत असाल तर बदाम 5, किलवर 5, चौकट 5 आणि इस्पिक 5. मागे पत्त्यांना कशी डिझाईन असते तशी डिझाईन केलेली आहे. आता हे 4 पत्ते तुम्ही जर बघत असाल तर हे 4 पत्ते हे थोडेसे मोठे केले साईज मध्ये, कारण की तुम्हाला ते व्यवस्थित दिसावेत म्हणून. आता मी काय करतोय, ह्या 4 5च्या पानांमध्ये एक कोरं सिंपल असं पेपर माझ्याकडे जो एक्स्ट्रा आहे, खाली माझा टेबल आहे बरं का, ते व्हिडिओ दिसणार नाही पण साधा एक टेबल आहे. तर त्याच्यामध्ये मी हे एक कोरं पान ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहे. तुम्ही नीट बघायचंय, मी हे 4 5च्या पानांमध्ये एक कोरं पान ह्याच्यामध्ये ठेवून देतोय आणि तुमच्या समोर हे इस्पिकचं पान बाजूला काढतोय. तुम्ही बघा, इस्पिकचं 5चं पान मी बाजूला काढतोय. आता तुम्ही जर बघत असाल तर
3 5ची पानं आहेत, बदाम 5, केलवर 5, चौकट 5 आणि एक असं कोरं पान तुमच्या समोर ठेवून दिलंय. आता मी हा प्रयोग कसा केला हे तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. तर 1 2 and 3 गो गो. उघडून बघितलं तरी सगळी पानं कोरी झालेली दिसतात. थँक्यू. आवडलं की नाही? मला टाळ्यांचा आवाज येत नाही, पण तुम्ही जिथे बसला तिथे नक्की टाळ्या वाजवा, कारण की हा प्रयोग खूप आश्चर्यचकित करणार आहे. पण याचं जर ट्रिक मी तुम्हाला सांगितलं तर फार गमतीशीर आहे. तर मी आता काय करतोय, पुन्हा मी काय करतोय, हे इस्पिकचं 5चं पान याच्यामध्ये ठेवून देतोय आणि हे कोरं पान मी याच्यामध्ये बाजूला काढतोय. आता तुम्ही जर बघत असाल तर 3 कोरी पानं आहेत आणि एक इस्पिकचं 5चं पान मी ह्याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. आता मी काय करतो, सर्व पत्ते एकत्र करतो आणि 1 2 and 3 गो गो. उघडून बघितलं तर सगळी परत 5ची पानं झालेली दिसतात. थँक्यू. हा प्रयोग तुम्हाला आवडला का? कमेंट्स मध्ये सांगा. मला कमेंट दिसत नाहीत, पण माझा भाऊ आहे तो पाहतोच आहे कमेंट्स आणि मला तो नोटिफाय करतोच आहे. तर किती सुंदर प्रयोग आहे बघा. आता 3 5ची पानं आणि त्याच्यामध्ये मी इस्पिकचं पान ठेवून दिलं, सगळी 5ची पानं झाली. आता हा प्रयोग मी कसा केलाय हे तुम्हाला मी दाखवणार आहे. घरी जे काही बच्चे कंपनी असेल त्यांनी पत्ते किंवा कॅरम आता लॉकडाऊनच्या सुट्ट्यांमध्ये वगैरे खेळतच असतील. पत्ते खूप खेळू नये, पण तरी सुद्धा आपले मनोरंजन म्हणून आपण खेळतोच. तर या पत्त्यांमध्ये मी काय केलंय आणि कशा पद्धतीने ट्रिक करायची मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. तर हे 4 माझ्याकडे 5ची पानं आहेत आणि एक मी काय केलं, हे कोरं पान याच्यामध्ये ठेवून दिलं. कोरं पान ठेवून दिल्यानंतर मी तुमच्या समोर हा इस्पिकचा 5चा पान बाजूला काढला. ठीक आहे, तुम्ही बघत होतात की हे 3 5ची पान आहेत आणि एक कोरं पान मी याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. मी आता हे सर्व पत्ते एकत्र करतोय आणि तुमच्या समोर हे पत्ते फिरवून घेतले. तुमचं सर्वांचं लक्ष माझ्या बोलण्याकडे होतं, पत्त्यांच्या फिरवण्याकडे नव्हतं. मी ज्यावेळी पत्ते फिरवून घेतले जातात त्यावेळेला तुम्ही बघा सगळी पानं कोरी झालेली दिसतात. सगळी पानं कोरी झालेली दिसतात. ज्या वेळेला कोरी दिसली ना त्यावेळेला बऱ्याच लोकांनी आश्चर्य व्यक्त केला असेल, टाळ्या वाजवल्या असतील. पण चुकून जर असं दिसलं असतं तर खूप टाळ्या वाजल्या असत्या. हे पत्ते कोरी नसून अर्धेच आहेत. याच्या मागचे सुद्धा अर्धेच आहेत आणि याच्या मागचे सुद्धा अर्धेच आहेत. थँक्यू. तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचं की जादू ही कला जास्त हात चालाकी असते. मी तुम्हाला कसं हातांमध्ये फक्त बोलण्यात आणि हातामध्ये गुंतवलं आणि ती जादू कशी केली. तर जस्ट मॅजिक इज नॉट अबाउट अ हँड ट्रिक. सायन्स आहे, बाकी काही नाही. तर बोलूयात पुढच्या अशा प्रयोगाला नक्कीच. तर मी आता तुम्हाला एक गमतीदार असा प्रयोग दाखवणार आहे. तुम्ही जर बघत असाल तर माझ्याकडे हे 3 पानं आहेत. ठीक आहे, दिसतोय का व्यवस्थित? हो दिसतो दादा, दिसतोय. तर हे 3 पानं आहेत, बदाम क्वीन, चौकट क्वीन आणि इस्पिक एक्का. तुम्ही नीट बघायचंय. 3 पानं आहेत, बदाम क्वीन, चौकट क्वीन आणि इस्पिक एक्का. मी काय करतोय, सर्व पानं मी एकत्र करतोय तुमच्या समोर. आता मला तुम्ही सांगायचंय की पहिलं पान कुठलं आहे. मला कोणी सांगेल इथले पहिलं पान? बदामची. राईट, बदामची कोईन तुम्ही बघितली. तर 1 2 and 3 गो गो. अरे वा. ठीक आहे, आता मला सांगा हा पत्ता कोणता आहे? सेकंड नंबरचा चौकटची राणी. चौकटची राणी. नक्की बघा, चौकटची राणी आहे का? इस्पिक एक्का. आता शेवटचा पत्ता इस्पिक एक्का. एक छोटीशी अशी छोटंसं असं एक प्रेझेंटेशन होतं की त्याच्यामध्ये पत्ते कसे तुम्हाला दाखवले जातात आणि नंतर काढल्यानंतर ते कसे वेगवेगळे होतात. पत्त्यांची कला खरोखरच इंटरेस्टिंग असते. ज्या वेळेला तुम्ही सुरुवातीला जादू करायला घेता त्यावेळी पत्त्यांनी सुरुवात करणं खूप मजेशीर असतं. कारण छोटे छोटे ट्रिक असतात, चुकायची पण थोडीशी चान्सेस कमी असतात. तर पुढचा प्रयोग अतिशय इंटरेस्टिंग आहे, नक्कीच पाहूया. म्युझिक प्लीज. तर सुरू करतोय. थोडंसं म्युझिक लागणार आहे त्यासाठी मी भाऊला स्किप करा. ठीक झालं. आवाज तर
माझ्या या प्रयोगामध्ये बरेच असे गमतीशीर मी प्रयोग करणार आहे. त्याच्यामध्ये मी आता जो प्रयोग दाखवणार आहे तो आहे पिसालचा. हे माझ्याकडे रिकामा कागद आहे. ठीक आहे. एक मिनिट. तर तुम्हाला हा प्रयोग नक्कीच आवडला असेल तर बसल्या ठिकाणी टाळ्या वाजवा, कमेंट्स करा. आणि हा व्हिडिओ कार्यक्रम चालू असताना तुम्हाला जर शेअर करायचं वाटलं तर शेअरही करू शकता. स्मार्ट सोलापूरकर पेजला लाईक करा. खूप चांगले न्यूज आर्टिकल्स न्यूज वगैरे याच्यावरती येत असतात आणि छंद माझा वेगळासारखे विविध प्रकारचे कार्यक्रम सुद्धा याच्यावरती येत असतात. तर स्मार्ट सोलापूरकरच्या पेजला लाईक सुद्धा करा. कारण सोलापूर वासियो आपण या सगळ्या छंदामध्ये वगैरे ह्या सगळ्याचा अपडेट ठेवणं ह्या स्मार्ट सोलापूरकर परशुराम कोकणे सरांनी खूप सुंदर ह्या पद्धतीने ह्याच्यामध्ये स्मार्ट सोलापूरकरच्या वेबसाईटवरती मांडलेलं आहे. माझाही शो त्यांनी मला संधी दिली आहे. पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतोय कारण की मलाही खूप आनंद होतोय की फेसबुक लाईव्ह मी करतोय. तर आता मी गमतीशीर ट्रिक तुमच्या समोर दाखवणार आहे. तुम्हाला आवडेल तो, तुम्हाला शिकवणार आहे तो मित्र. ठीक आहे. आता
दिसतंय माझं? हो, दिसतंय. व्यवस्थित. हा, आवाज येतोय? ओके. तर हा प्रयोग खूपच सिंपल आहे बरं का. हा प्रयोग मी तुम्हाला शिकवणार आहे. हे काही माझ्याकडे पत्ते आहेत. ठीक आहे, आपल्याकडे जसे सिंपल पत्ते असतात तसे हे पत्ते आहेत आणि ह्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट एक 10-15 पत्ते काढलेत गठ्ठ्यामधून आणि तुमच्यासमोर ही ट्रिक करणार आहे आणि तुम्हाला मी शिकवणार आहे की हे पत्ते कसे चेंज होतात. तर तुम्ही जर बघत असाल तर बदामची राणी तुम्हाला दिसते, राईट? बदामची राणी तुम्हाला दिसते, नीट बघा. बदामची राणी. आता ही बदामची राणी बदलते. कशी बघा. आता हे किलोवरचं 4 झाले. किलोवरचं 4 झाला, किलोवरची 9 झाला, किलोवरचं 9 झाला, बदामचा 9 झाला, बदामचा 9 झाला, इस्पिक 1. ही काही जादू नाही आहे, हे मी तुम्हाला ट्रिक दाखवतोय की जादू कशी केली जाते. आता ह्या कार्डमध्ये तुम्ही जर नीट बघत असाल तर मी हात ठेवतोय आणि पत्ते बदलत आहे, मी हात ठेवतोय आणि पत्ते बदलत आहे. दिस इज नॉट अ मॅजिक इन अ सेन्स, बट स्टील हे तुम्हाला एक ट्रिक म्हणून तुम्ही हे बघू शकता की कशा पद्धतीने ट्रिक केलं जातं. हँड ट्रिक काय असते. मी माझा हात असा ठेवतोय आणि पत्ते बदलत आहेत. बघा, चौकटची 8, चौकटची 9 बदलून चौकटचा राजा, अशा पद्धतीने बदामचं पेन. आता हे बदलतंय कसं माहितीये? ही खूप सिंपल ट्रिक आहे. मी काही करत नाहीये, मी मागचे पत्ते असे होल्ड केले, असे होल्ड केले आणि मागचा पत्ता असा वर घेतोय आणि समोर ठेवतोय. तुम्ही बघत असाल मागचा पत्ता मी असा वर घेतो आणि समोर ठेवतो, मागचा पत्ता मी वर घेतो आणि समोर ठेवतो. आता याच्यामध्ये या गठ्ठ्यामध्ये मागे पुढे होत राहतं. हे काही अशी एक परफेक्शन करण्यासारखी मॅजिक शो नाही आहे, कारण की पत्त्यामध्ये पण असे लॅमिनेशनचा प्रकार असतो वगैरे. पण तरी सुद्धा तुम्ही घरात बसलेले असाल आणि तुमच्याकडे पत्त्याचा कॅट असेल तर कोणी पाहुणे रावळे आले तर जस्ट त्यांना एक मनोरंजनासाठी तुम्ही हा प्रयोग थोडाफार विनोदी म्हणून असं करू शकता. जस्ट तुम्ही असा हे बदामची 9, हे असं इस्पिकचा 1, चौकट दुर्री थोडंसं फास्ट केला तर थोडंसं ट्रिक तुम्हाला जमेल. ठीक आहे, जस्ट तुमच्या मनोरंजनासाठी ही कला दाखवतो. तर आता अजून एक गमतीशीर पत्त्याचा मी प्रयोग तुम्हाला दाखवणार आहे. आय होप सगळ्यांना आवडतंय. हा कार्यक्रम बघताना सगळेजण आपल्या स्थानी उभे बसून हा कार्यक्रम एन्जॉय करत असेल मी होप करतो. ठीक आहे, आता माझ्याकडे अजून एक छोटीशी अशी कला तुमच्यासमोर मी दाखवणार आहे. तुम्ही जर बघत असाल हे पत्ते दिसतात का? नाही, थोडं पुढे या. हा, आता दिसतात? ओके, दिसतात. ठीक आहे, मी हे समोर घेतो. आता दिसतात? ठीक आहे, फक्त मला सांगा पत्ते दिसतात, छोटे आहेत पत्ते, दिसतात काय? हो, दिसतात. हा, तर आता तुम्ही नीट लक्ष द्यायचंय. माझा आवाज येतोय? हा, तर माझ्याकडे हे 3 पत्ते आहेत. बदामचा 1 आहे, किलवरचा क्वीन आहे, चौकट 5 आहे. ठीक आहे, मधला पत्ता कुठला आहे नीट लक्ष द्यायचंय. मधला पत्ता कुठला आहे मित्रांनो? कमेंट करून सांगू शकता तुम्ही. मधला पत्ता कुठला आहे? कोणी कमेंट करेल का? किलवरची राणी. नाही, कमेंट केलेला आहे का कोणी? मधला पत्ता किलवरची राणी, किलवरची राणी. ओके, आता नीट बघायचंय. मागे पत्त्यांना कशी डिझाईन असते तशी डिझाईन आहे. ठीक आहे, आता मी काय करतो, हा मधला पत्ता काढतो आणि अशा माझ्या समोर ठेवतोय. दोन पत्ते मी माझ्या खिशामध्ये ठेवून दिलेले आहे आणि मधला पत्ता कुठला आहे? मधला पत्ता किलवरची राणी, राईट? 1 2 and 3 गो गो. बघितला तर जोकर होतो. मस्त. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे जादूचे प्रयोग सादर केले. छोटेसे असे जादूचे प्रयोग, छोटे छोटे असे कला. जरी तुम्ही जादू म्हणजे काय कटिंग मशीन हे ते एखाद्याला आत घातलं बाहेर काढलं ह्याच्यानेच आनंद मिळतो आता नाही. भव्य दिव्य स्टेजवरती परफॉर्म करण्यापर्यंत आणि छोटे छोटे मॅजिक ट्रिक, अगदी तुम्ही कार्ड ट्रिक्स पासून सुद्धा लोकांना मनोरंजन करू शकता. ठीक आहे, आणि 1 2 3 प्रयोग असे तुम्ही शिकलात तर तुम्हाला मनोरंजन करायला खूप सोपं जातं. तर आता मी अजून एक गमतीदार असा प्रयोग तुमच्यासमोर सादर करणार आहे. डाईस बॉक्स दिसतंय का? डाईस बॉक्स दिसतो. ओके, तर मित्रांनो, दर्शक हो, मायबाप, आपल्या समोर मी हे तुम्हाला एक लाकडी बॉक्स दाखवतोय. लाकडी पेटी आहे माझ्याकडे. माझ्या वडिलांनी
माझ्या आजोबांनी ही लाकडी पेटी त्यांनी प्रयोगासाठी वापरली होती. विशेष मला उल्लेख करावासा वाटतो की माझी जादू ही कला, बोलक्या बाहुल्याची कला ही माझ्या आजोबांपासून आहे बरं का. माझे आजोबा नोकरी करत करत तेही छंद जोपासायचे. माझ्या आजोबांची ही पेटी आहे. माझ्या आजोबा लहानपणी ही पेटी घेऊन खूप वर्ष झाले, मग माझ्या वडिलांकडे लहानपणापासून ही पेटी बघतो. ठीक आहे. आणि माझे वडील सुद्धा अगदी लहानपणापासून 16 वर्षापासून ते नोकरी करत करत, आणि पूर्वीचे तुम्हाला माहिती आहे खूप कष्टात जीवन काढलेलं असतं, कला जपत त्यांनी त्यांचं आयुष्य आणि आता आम्हाला घडवलेलं आहे. तर हा प्रयोग सादर करताना मला खरंच आनंद वाटतोय. खूप सुंदर असा प्रयोग आहे. तर काय आहे, तर ही लाकडी पेटी आहे आणि या लाकडी पेटीमध्ये एक लाकडी ठोकळा आहे. इट्स कॉल्ड अ डाईस. आपण सापशिडीला वगैरे कसं डाईस होतो तसा मोठा डाईस आहे. तर तुमच्यासमोर हा लाकडी ठोकळा मी बाजूला काढतो. अशी पेटी आहे आणि हे लाकडी ठोकळा. आता तुम्ही हे बघत असाल, मी लाकडी ठोकळा तुमच्यासमोर बाहेर काढतोय. नीट लक्ष द्यायचंय. हे लाकडी ठोकळा मी बाजूला घेतोय. आता तुम्ही बघत असाल तर याच्यामध्ये 2 रखाने, 2 भाग आहेत. कसं लाकडी बॉक्स कशा बनवलाय बघा तुम्ही, किती सुंदर. दोन बॉक्स आहेत आणि याच्यामध्ये हे वरती अशा पद्धतीने हे दरवाजे आहेत. आता मी काय करतोय, तो जो लाकडी बॉक्स, लाकडी डाईस काढला होता तो याच्यामध्ये मी ठेवून देणार आहे. नीट लक्ष द्यायचंय, मी कुठल्या भागामध्ये ठेवतो. मी या भागामध्ये ठेवतो का या भागामध्ये ठेवतो. ठीक आहे, नीट लक्ष द्यायचंय. नीट लक्ष द्यायचंय, मी कुठल्या भागामध्ये ठेवतोय. इकडे ठेवला का इकडे ठेवला, कमेंट्स करून सांगा. इकडे कुठे? इकडे ठेवला. इकडे ठेवला. तुमच्या बाजूला ठेवा. माझ्या बाजूला ठेवला. ओके, माझ्या बाजूला कुठे ठेवला? माझ्या बाजूला ठेवलाच नाही. तिकडे गेला. तिकडे नाही. नाही मग इकडे आला. इकडे आला. इकडे कुठे? इकडे नाहीये. दोन्ही उघडा. तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझे आई बाबा इथे बसलेत आणि माझे घरचे सुद्धा इथे आहेत. ते म्हणतात की तू डाईस बॉक्स इकडे केल्यावर हा डाईस इकडे येतोय, तिकडे केल्यावर तिकडे जातोय. ठीक आहे, आता नीट लक्ष द्यायचंय. मी दोन्ही रखाने ओपन करणार आहे. इकडे नाहीये. आता पटकन बघून घ्या. इकडे हलवतोय का मी बॉक्स? सगळे लोक फजिती बघतायत माझ्या घरात. नाही, मी चांगला प्रिपेअर्ड आहे. माझ्या वडिलांचा मला आशीर्वाद आहे. तुम्ही नीट बघा. मी तुमच्या समोर हे डाईस बॉक्स पूर्णपणे ओपन करणार आहे. डाईस बॉक्स बिलकुल रिकामा आहे आणि लाकडी ठोकळा, नीट लक्ष द्यायचं, लाकडी ठोकळा इथेच आहे. सुंदर. थँक्यू. तर आय एम व्हेरी थँकफुल वन्स अगेन फॉर दिस स्मार्ट सोलापूरकर वेबसाईट. खूप मनापासून मला आनंद होतोय. मला हे प्लॅटफॉर्म मिळालंय तुमच्या समोर हा जादूचे प्रोग्राम सादर करण्यासाठी. तर शेवटचा प्रयोग जादूचा मी करतोय आणि त्याच्यानंतर आपण बोलक्या बाहुल्याच्या कार्यक्रमाला वळणार आहोत. थोडंसं गरमही होत. तर म्युझिक. त्याआधी एक छोटस जादूचा प्रयोग दाखवतो, नंतर म्युझिक करू. म्यूट करून घे. नीट लक्ष द्यायचं. दिसतंय बदामची क्वीन. ओके, बदामची क्वीन. 1 2 3 किलोचा राजा. ओके, आता
माझ्यासाठी वेळ काढून हा फेसबुक लाईव्ह बघताय तर तुमच्या हार्दिक स्वागतासाठी हा फुलांचा गुलदस्ता बनवलेला आहे. तर व्हेरी मच थँक्यू. जादूचा प्रयोग झाल्यानंतर मी लगेचच बोलका भावला तुमच्यासमोर सादर करणार आहे. स्टे ट्यून. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आणि माझ्या बोलक्या भावल्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. हा कार्यक्रम अत्यंत विनोदी असा आहे. तुम्हाला जर हसू आलं तर खूप हसायचंय, पुष्कळ हसायचंय, भरपूर हसायचंय, पोट धरून हसायचंय. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायचं बरं का, पोट आपला आपण धरायचं, शेजार धरून हसायचं नाही. सोशल डिस्टन्सिंग चालू आहे. तर सुरू करूयात माझ्या या बोलक्या भावल्याच्या कार्यक्रमाला. हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला मराठीमध्ये शब्द भ्रमकला असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ह्याला वेंट्रोलॉक्विझम आर्ट असं म्हणतात. तर सुरू करूयात. हॅलो एले, आता तू मध्ये मध्ये बोलू नको बरं का. नाही गे. हा, तर ह्या भावल्याला एक वाईट सवय आहे बरं का, हा नेहमी मध्ये मध्ये बोलतो. याला एक वाईट सवय आणि चमचागिरी करतो. काय म्हणतो रे, सगळेजण आपल्या फेसबुक लाईव्ह साठी आले आणि तू काय चमचागिरी करतो वगैरे म्हणतोस. बरं ठीक आहे, राहू दे. आता मला एक सांग, काय सांग, तुझं नाव काय आहे? सगळ्यांना तुझी ओळख करून द्यायची. तुझं नाव काय? टोनी अक्कर. टोनी अक्कर आहे. बरं, तुझा जन्म कुठे झाला? दवाखान्यात झाला. अरे मी ते नाही विचारत. मग काय विचारतो? तुझा जन्म कोणत्या गावी झाला, कोणत्या देशात झाला ते मी तुला विचारतो. वॉशिंग्टन मध्ये झाला. वॉशिंग्टन मध्ये झाला. बरं, वॉशिंग्टन मध्ये तू काय करत होता? वॉशिंग करत होता. वॉशिंग्टन मध्ये तू वॉशिंग करत होता. बरं, आता वॉशिंग्टन मध्ये तू वॉशिंग करत होतास, मग ओके आडवा तू हो. हा, तर वॉशिंग्टन मध्ये तू वॉशिंग करत होतास, हो की नाही? आता इथे माझे बाबा आई वगैरे सगळे कार्यक्रम बघतात बरं का, तर सगळ्यांना हाय म्हण बरं. हा, बरं ठीक आहे, नंतर म्हणतो म्हणे. बरं ठीक आहे. तर मला असं म्हणायचं होतं की तुझं शिक्षण वगैरे कुठपर्यंत झालं? बीएससी पर्यंत का एसएससी पर्यंत, कुठपर्यंत झालंय तुझं शिक्षण? बीएससी पर्यंत झालेलं आहे. बीएससी पर्यंत झालेलं आहे. अरे पण बीएससी नंतर तू काय करणार आहे? एसएससी करणार आहे. बीएससी नंतर तू एसएससी करणार आहे. अरे पण एसएससी झाल्याशिवाय बीएससी होताच येत नाही. त्याचे काय माहिती का, मी ज्यावेळी एसएससी ला होतं ना, जाऊ दे सर. अरे काय झालं, जाऊ दे कशाला, जाऊ दे. हा बरं जाऊ दे. बरं मला एक सांग, काय सांग, तुझं शिक्षण बीएससी पर्यंत झालंय. मी तुला काही प्रश्न विचारतो, विचार की काय अट्टेल ते विचार. पहिला प्रश्न जरा गणितातला आहे बरं का, नीट विचार. हा,
मी जर तुला सकाळी 2 अंडे दिले संध्याकाळी 2 अंडे दिले तुझ्याकडे किती अंडे झाले? आधी मला एक सांग, अंडे तर कसे देणार? अंडे तर कंगडी देत असते. अंडे कुंबडीच देते रे. बरं मला एक सांग, काय सांगू? तुझ्या खिशामध्ये जर 50 रुपये त्यातून मी जर 20 रुपये काढून घेतले तर तुझ्याकडे किती रुपये राहतात? काय सुद्धा राहत नाही. काय सुद्धा राहत नाही. नाही राहत. ते कसं काय? अरे माझ्याकडे पैसेच नाही आहेत तर तू काढून काय घेतो? तुझ्याकडे पैसेच नाही आहेत. बरं जाऊ दे. आता मला एक सांग, काय सांगू? दगड पाण्यामध्ये का बुडतो? आपण दगड जर पाण्यात टाकला तर तो का बुडतो? त्याला काही कहायला येत नाही बुडतो. दगडाला पोहता येत नाही बुडतो. तिला येते का कहता? मला येत नाही रे. ते दगड असेल. काय म्हणतो रे? सगळ्यांसोबत मला दगड म्हणतो. रागायला न करायचं. माझा दोस्त आहे ना. हा दोस्त आहे. बरं जाऊ दे. आता मला एक सांग, काय सांगू? तुला काय काय येतं? सर्दी खोकला. अरे सर्दी खोकला काय म्हणतोस? अरे तुला छंद वगैरे म्हणजे गाणं वगैरे म्हणता येतं की नाही? एक छानसं गाणं म्हणून दाखव बरं. सुरू कर. हा सुरू कर. मराठीत कर. हा मराठीत म्हण. चालू कर. हा चालू कर. जरा कडे घे. हा जरा खाली घे. हा बर सुरू कर. हा सुरू कर. चालू कर. हा चालू कर. काय चालू कर? अरे गाणं म्हण. मराठी गाणं म्हणायचं तुला. बरं आता मला एक सांग, काय सांग? तू एक छानसं गाणं म्हण बरं. आता मराठी गाणं म्हण. सुरू कर. हा सुरू कर. सोन्यातील सोन्याची गाग हातांमध्ये लेडीज गडाग तेरी कच्ची साडी तिला गल गल आता तरी माझ्या शीत गल गल डा 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 डिक 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 डिक. हे डिक 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 काय करायला? अरे मी की आयडिया करायला मला पुढच्या गाण्यात नाही डाक डाक डिक डिक करायला लागलं. काय बोलतो? बरं जाऊ दे. आता तू हिंदी गाणं म्हण बरं. सुरू कर. हा सुरू कर. चालू कर. हा चालू कर. दिल दिया है जान देंगे आज सनम तेरे लिए. दिल दिया. ये गाना अच्छा नहीं है. क्यों? क्या हो गया? दिल की देने का जान की देने का तो खेल कम करेगा. अरे क्या बोल रहा है यार? बरं जाऊ दे. आता मला एक सांग, काय सांगू? आता तू काय करायचंय? आपल्या फेसबुक लाईव्हला खूप लोक आलेली आहेत. तर तुझे नानाजी नाही आले? नाना नहीं आए. अरे काय झालं? अरे मेरे नाना जी गए साल गुजर गए. क्या बात कर रहे हैं? तेरे नाना जी गए साल गुजर गए? क्या हो गया? सब तो नाना जी ऐसे गुजर गए. क्या हो गया? क्या? अरे तुम्हें पता है क्या? क्या? मेरे नाना जी जब गुजर गए तो मेरे लिए 2 लाख रुपए छोड़ के चले गए. 2 लाख रुपए छोड़ के चले गए? अरे मेरे नाना जी जब गुजर गए तो मेरे लिए 5 लाख रुपए छोड़ के चले गए. कुछ भी नहीं है. कुछ भी नहीं है. नहीं है. वो कैसे गए? अरे वो कैसे क्या? मेरे नाना जी से गुजर गए तो मेरे लिए 5 लाख रुपए छोड़ के चले और कुछ भी नहीं है. नहीं है. वो कैसे क्या? अरे मेरे नाना जी से गुजर गए तो मेरे लिए सारी दुनिया छोड़ के चले गए. तेरे 2 लाख किधर लग रहा है? अच्छा अभी मुझे ये बता, क्या कहता हूँ? अभी तुमने ताजमहल देखा है? देखा है. ताजमहल किधर है? आगरा में है. आगरा किधर है? यूपी में है. यूपी किधर है? इंडिया में है. इंडिया किधर है? दुनिया में है. दुनिया किधर है? मेरी जेब में है. दुनिया तेरी जेब में है. हाँ अच्छा ठीक है. अभी मुझे ये बता, क्या कहता हूँ? अभी कल तुम्हारे में घर गया था. क्या हो गया? हाँ घर गया था. क्या हो गया? अरे तुम्हारे मुझे पिताजी वहां पे मिले. क्या करे? अरे उन्होंने मुझे देखते ही गाली देना शुरू कर दिए. इतने गालियां दिए. अरे तू बहुत नसीबवाला है. तुम्हारे पिताजी मुझे देखकर गाली दे रहे और मैं नसीबवाला हूँ. अरे वो कैसे क्या? अरे मेरे पिताजी इतने कंजूस है और किसी को कुछ नहीं देते. तेरे गाली तो दिए. इसलिए मैं नसीबवाला हूँ. चल छोड़. अभी मुझे ये बता, क्या कहता हूँ? बम्बई का कुत्ता कैसे भौंकता है? जर से भौंकता है. पूना का कुत्ता कैसे भौंकता है? उससे ही ज्यादा भौंकता है. सोलापुर का कुत्ता कैसे भौंकता है? सोलापुर का कुत्ता भौंकता नहीं. बहुत अच्छा कुत्ता है. हल्लू से आके किसे से करता है. क्या बात कर रहा है? सोलापुर का कुत्ता भौंकता नहीं. अरे कल मेरे बिल्डिंग के पार्टी में घूम रहा था. उधर सारे कुत्ते मुझे देखकर भौंक रहे थे. अरे वो समझेंगे दूसरी गली का कुत्ता यहाँ कैसे क्या है.
क्या बात कर रहा है यार. अच्छा छोड़ ए, अभी तू क्या करना है ए, सगळ्यांना की नाही नमस्ते म्हणायचं म्हण बरं. सगळ्यांना की नाही नाश्ते म्हणायचं काय कर. अरे तसं नाही कसं मी तुला सांगतो तू त्यांना म्हणायचं नुसतं नमस्ते म्हणायचं म्हण बरं. नुसतं नाश्ते म्हणायचं म्हण बरं. अरे तसं नाही कसं. अरे मी तुला सांगतो तू त्यांना म्हणायचं नुसतं नमस्ते म्हणायचं म्हण बरं. नुसतं नमस्ते म्हणायचं म्हण बरं. अरे तसं नाही नमस्ते नमस्ते असं म्हणायचं. असं सांग की जरा प्रेमाने. हा प्रेमाने सांगतोय. नमस्ते 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 नमस्ते. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद. म्युझिक सरकस मागे ठेव. सरको मागे सरको. सरको मागे. टाईट बांध त्याला. एक गाठ बांध. बोल. तर दर्शक हो मी बघलेलं ठेवतोय आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा कार्यक्रम बघितला. जादूचा कार्यक्रम बोलक्या भावल्याचा कार्यक्रम मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला माझ्या बाबतीत थोडंसं मुलाखतपर अशी काही माझे डिटेल्स पण तुम्हाला मी सांगितले की कसा मी घडलो, छंद कसा मी जोपासला, माझ्या वडिलांनी मला कसं साथ दिली, सहकार्य केलं आणि आजपर्यंत ते सपोर्ट करत राहिले आणि इथून पुढे छंदासाठी जे जे काही सपोर्ट आहे ते माझे आई वडील नक्कीच देतात. शिक्षण फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. फर्स्ट यू लर्न अँड देन यू फॉलो हॉबीज इफ यू वॉन्ट. तर मी पुन्हा एकदा स्मार्ट सोलापूरकर या वेबसाईटचे आभार मानतो आणि मी परशुराम कोकणे सरांचे आभार मानतो की त्यांनी मला संधी दिली इथे येण्याची, कार्यक्रम करण्याची आणि आणखीन तुमच्या सर्वांचे पण आभार मानतो. माझे काही अजून मला काही गोष्टी मला इथं सांगाव्याशा वाटतात की काही माझे असे गुरु आहेत, गुरुबळ त्यांच्यातून मला मिळतं कायम. जसे की दीपकजी कलडोणे सर, ते कायम सपोर्ट करत असतात. त्यांनी माझ्या ॲडव्हर्टाईजचं स्टेटस सुद्धा ठेवलं. माझा भाऊ शास्त्रीय गायन करतो ते त्यांच्याकडे, तर त्यांचाही मी खूप आभार मानतो की त्यांनी माझा भरभरून प्रेम दिलं. त्यांचे मुलगा नीरज हा कायम माझ्याशी कायम प्रेम देत असतो, कायम भावासारखा माझ्याशी माया करतो. तर असे बरेचसे लोक आहेत जे माझ्या या कलेच्या साधनेमध्ये मला सपोर्ट करतात. माझे नातेवाईक, माझे मामा, माझे काका हे सगळे खूप उत्साही होते, खूप एक्साइट होते या फेसबुक लाईव्ह बघण्यासाठी. आज ते खरोखरच बघत असतील, त्यांना आनंद वाटत असेल. तर मी तुमचा निरोप घेतोय. पुन्हा एकदा परशुराम कोकणे सरांचा आभार मानतो. हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल. गरम होत आहे थोडंसं, पण मी आता हा कार्यक्रम थांबवतोय. निश्चितच हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल. हॅलो सर. कमेंटला रिप्लाय, कमेंट्स काही आले असतील तर मी नक्कीच रिप्लाय करेन. ती वेळ काही असे तुम्हाला काही विचारायचं असेल, इफ यू वॉन्ट टू आस्क एनिथिंग रिलेटेड टू आर्ट, तर तुम्ही मला विचारू शकता. माझा भाऊ इथे मोबाईल घेऊन उभा आहे. काही असेल तर सांग, काही विचारत असतील. ऑल आर कॉंग्रॅच्युलेटिंग. कुणाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारा. तुम्हाला जादू शिकायची असेल, बोलका भावला शिकायचा असेल तर तुम्ही नक्की माझ्या वडिलांकडून शिकू शकता. माझे वडील खूप एक्सपर्ट आहेत, ते प्रोफेशनल शोज करतात. तर माझा फेसबुक पेजवर तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता मला. आणि निश्चितच स्मार्ट सोलापूरकरच्या पेजला सुद्धा लाईक करा. तिथे सुद्धा खूप असे कलाकार, चित्रकार, पक्षी तज्ज्ञ असे बरेच लोक आज कला मांडतात, त्यांची व्हिडिओ सादर करतात. तर त्यांना लाईक करा, ते फॉलो करा. ठीक आहे. अजून काही प्रश्न असतील तर मी नक्कीच अटेंड करेन ते प्रश्न. काही आहेत का? कोणी काही विचारताय? अभिनंदन देतात सगळे. ओके. आय होप सगळ्यांनी एन्जॉय केला असेल. कुणाला मी अजून 2 मिनिटं थांबतो. कुणाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारा आणि मग मी तुमचा निरोप घेतो. कुणाला काही विचारायचं आहे? माझे काही जवळचे मित्र सुद्धा हे कार्यक्रम बघत आहेत. माझा मित्र प्रवीण
खूप जवळचा मित्र आहे माझा, तोही हे कार्यक्रम बघतोय, त्यांनी पण काही प्रश्न विचारलेत मला. तर काही प्रश्न नाही, एव्हरीवन इज हॅपी असं दिसतंय. तर आय होप तुम्हाला ही कला आवडली असेल आणि असंच मी फेसबुक लाईव्ह करत राहीन, तुमच्या मनोरंजनात भर पाडत राहीन. लॉकडाऊन झालं आहे, कोरोना आहे, थोडंसं निगेटिव्हिटी आहे आपल्या सराउंडिंगमध्ये, पण तुम्ही छंद जोपासा, हॉबीज जोपासा आणि जे काही तुमच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्टी असतील त्याचं कायम जतन करा, कारण की तुम्हाला ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन देईल आणि तुम्हाला निगेटिव्हिटीपासून दूर ठेवेल. तुमचं जे निगेटिव्ह वाईब्स असतात त्याच्यातून तुम्हाला दूर ठेवतील आणि निश्चितच तुम्ही जे काही काम करत असाल ते निश्चितच करा आणि सोबत कला सुद्धा जपा, शिक्षणालाही महत्व द्या. काही प्रश्न आहे का? शैलेश तावटे म्हणून सर आहेत, ते विचारतात वेन यू आर टीचिंग मी युअर ट्रिक्स, कधी शिकवताल असं ते विचारतात. सर खूप धन्यवाद शैलेश सर तुमच्या या प्रश्नाला, की वेन यू आर टीचिंग द ट्रिक्स. राईट नाउ इन द लर्निंग स्टेज सर, बट डेफिनेटली इफ यू कॉन्टॅक्ट मी, मी माझ्या वडिलांकडून तुम्हाला मार्गदर्शन करायला लावेन. माझे वडील सुद्धा तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील, ते तुम्हाला ट्रिक्स शिकवतील. बोलका भावला तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही शिकू शकता. कुणालाही जादू वगैरे शिकायचं असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. बाबा आहेत का तिकडे विचारतो? हो हो, त्यांना मी कळवतोय, त्यांना मी सांगतोय. ठीक आहे, अजून काही? हा, तर घरी राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा. ठीक आहे, तर मी निरोप घेऊ. थँक्यू. बराच वेळ झाला, 1 तास झालेला आहे. जादू तुम्ही पाहिली, बोलका भावला पाहिला. हे व्हिडिओ परत पेजवरती येतो. तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करा. त्याच्यावरती तुम्हाला काही विचारायचं असेल विचारू शकता. स्मार्ट कोल्हापूरकर या पेजला लाईक करा. ठीक आहे, आणि स्टे सेफ, स्टे ॲट होम अँड बी हॅपी. धन्यवाद, थँक्यू, अलविदा, बाय.